या शाखेचे पालक संचालक उद्योजक सन्माननीय सुभाष पाडेकर साहेब, त्याचप्रमाणे या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आमच्या विनंतीला मान देऊन आपण सगळे उपस्थित संस्थेचे चिंतक सभासद खातेदार सर्वांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं विशाल विज्ञान परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाची होणार आहे। मी सन्माननीय चेअरमन साहेब, त्याचप्रमाणे पालक संचालक आणि गारगाव गावातील प्रतिष्ठित मान्यवर आपले सगळे उपस्थित सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प विशाल सुंदर सहकाराच्या जय घोषाने, सहकाराच्या जय घोषाने दुमदुमला आसमंत, सहकाराच्या जय घोषाने दुमदुमला आसमंत। विशाल जुन्नर परिवाराचा दौडतो अश्वमेध, विशाल जुन्नर परिवाराचा दौडतो अश्वमेध। सहकाराचा अश्वमेध आला, विशाल जुन्नर परिवाराचा, सहकाराचा अश्वमेध आला, विशाल जुन्नर परिवाराचा। दाही दिशा उधळती है इंद्रधनुषी रंग, दाही दिशा उधळती है इंद्रधनुषी रंग। विशाल जुन्नर परिवाराचा दौडतो अश्वमेध, विशाल जुन्नर परिवाराचा दौडतो अश्वमेध। बिकट वाट ही जरी होती अर्थकारणाची, जनता जनार्दनाची परी होती उरी काळजी। घेऊन व्रत सहकाराचे सहकार्याचे, छंद्र दिदले आपुलकीचे हक्काचे। सहकाराच्या जय घोषाने, सहकाराच्या जय घोषाने दुमदुमला आसमंत। विशाल जुन्नर परिवाराचा दौडतो अश्वमेध, विशाल जुन्नर परिवाराचा दौडतो अश्वमेध। सोडविड्या सावकारी पाशातून समाज बांधवांना मुहूर्तमेढ पतपेढीची रोवली मुंबईला घोडप देवला। माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना प्रेरणास्थान मानू, शरदचंद्रजी प्रेरणास्थान। शरदचंद्रजी प्रेरणास्थान। सुरू झाला नवा प्रवास, सुरू झाला नवा प्रवास, सुरू झाला नवा प्रवास। गिरणी कामगारांच्या संपाचे संकट सामोरे ठाकले, शिवरायांचे शिलेदार त्यालाही पुरून उरले। स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज। शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांसाठी, अर्थसहाय्य उपचारांसाठी, आर्थिक मदत सामान्यांसाठी, रुग्णवाहिका वारकऱ्यांसाठी, अन्नदान गरजूंसाठी, विमा सेवा सभासदांसाठी। समाजसेवेचे बांधून कणकण, समाजसेवेचे बांधून कणकण उभा ठाकला विशाल जुन्नर। विशाल जुन्नर, विशाल जुन्नर, विशाल जुन्नर, विशाल जुन्नर, विशाल जुन्नर, विशाल जुन्नर। टोटल 34,77,00,000 लाख। आपला एकत्रित व्यवसाय आहे 55 कोटीच्या आसपास आणि आपला हा या वर्षाचा नफा अंदाजे 2.5-3 कोटीच्या आसपास आहे। थकबाकी 0.3% आहे। असेच आपण सहकार्य असेल अजूनही थकबाकी कमी होईल
आणि आपला नफा वाढेल अशी अपेक्षा धरतो. धन्यवाद. या संस्थेच्या कौटुंबिक वर्धापन दिनाच्या गारगाव शाखेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सभासद, कर्जदार, संस्थेचे कर्मचारी, मॅनेजर आणि उपस्थित बंधू, खऱ्या अर्थानं गारगावमध्ये ही शाखा ओपन होत असताना गारगावमध्ये अनेक शाखा आहेत. खरं पाहिलं तर या शाखेच्या 15 कोटीच्या वरती फी जाणं ही आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अतिशय मोलाची अशी गोष्ट आहे. मी एका संस्थेचा संस्थापक चेअरमन असून खरं पाहिलं तर संस्था चालवत असताना अनेक प्रकारच्या अडचणी निश्चितपणे येत असतात. कारण हे क्षेत्र जर पाहिलं तर शेतीशी निगडीत असं हे आपला परिसर आहे आणि त्या निमित्तानं आम्ही पाठीमागं आता 15 दिवसापूर्वी आमच्या संस्थेचा रोख महोत्सव होता. 35 कोटीची आमच्याकडे संस्था आहे. पण खरं पाहिलं तर वसुली हा महत्त्वाचा भाग. वसुली जर व्यवस्थित तुमची NPA मध्ये जर अकाउंट जर गेले तर निश्चितपणे त्या संस्थेला उतरती कळा लागल्याशिवाय राहते. आता माझ्या मते 3% त्यांनी थकबाकी 0.3% सांगितले. अतिशय उत्कृष्ट असं काम आहे आणि थकबाकीच्या बाबतीमध्ये त्यांचं खरं तर निश्चितपणे योगदान आहे. संस्थेच्या असणाऱ्या जागा, संस्थेच्या असणारी स्वतःची मालमत्ता, संस्थेचे इतर असणारी गुंतवणूक अतिशय वाखाणण्यासाठी. हे आकडे जर पाहिले आपण तर निश्चितपणे संस्थेचं कामकाज चांगले, वसुलीचं कामकाज चांगले. त्या संस्थेचा मी पहिल्यापासून सभासदही आहे, इथला ठेवीदार आहे, कर्ज नाही घेतला, कर्ज आमच्याकडे देणारी संस्था आहे. अतिशय चांगली अशी संस्था आहे, इथला स्टाफ चांगला आहे. या संस्थेचं निश्चितपणे आपल्याला चांगलं या ठिकाणी आर्थिक मदत सुद्धा चांगली प्रकारची राहिलेली आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी या संस्थेला पुढील भावी काळासाठी शुभेच्छा देतो आणि जातो. विशाल जिन्नस सहकारी पतपेढी संस्था मर्यादित शाखा गारगाव या पतसंस्थेचा 11वा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. त्या ठिकाणी गारगावमध्ये अनेक शाखा, माझ्या शाखा झालेल्या आहे. त्यामध्ये विशाल जिन्नस वसंत नवरात्री पतसंस्था असेल, नवले असं बाहेरच्या पतसंस्था या ठिकाणी आल्या. चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. चांगल्या प्रकारच्या ठेवी या ठिकाणी त्यांना उपलब्ध झाल्या आणि चांगल्या प्रकारचं कामकाज कर्मचारी या ठिकाणी त्यांचे जे आहेत ते खऱ्या अर्थानं कर्ज वाटप असेल, कर्ज वसुली असेल, खऱ्या अर्थानं त्यांचं या ठिकाणी चांगल्या प्रकारचं योगदान आहे. कारण कुठल्याही पतसंस्थेमध्ये कर्मचारी वर्ग हा खऱ्या अर्थानं मानले संचालक मंडळ असेल, चेअरमन असेल, यांना काही लोकल या सगळ्या बाबी माहीत नसतात. परंतु कर्मचारी जो असतो तो खऱ्या अर्थाने या पतसंस्थेचा दुवा आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांचं कामकाज या ठिकाणी चांगलं आहे. उर्वरित पाहता बाकी पतसंस्थेच्या बाबतीत असेल, या पतसंस्थेच्या बाबतीत असेल, वाईट चांगले अनुभव येत असतात. परंतु खऱ्या अर्थानं यांचं नियोजन पतसंस्थेच्या बाबतीत विशाल जिन्नस यांचं नियोजन, डायरेक्टर बॉडी असेल, कर्मचारी असेल, यांचं खऱ्या अर्थानं चांगलं योगदान आणि नियोजन आहे. कर्ज वाटप असेल, वसुली असेल, चांगल्या प्रकारे या ठिकाणी केली म्हणून तर त्यांची आज थकबाकी आपल्याला या ठिकाणी 0.3% दिसते. इतर ठिकाणी आता मी एक पतसंस्थेचे चेअरमन आहे, परंतु तिथेही बी आमची थकबाकी 5%च्या आतच आहे. ते जुने कर्जदार आहेत. नवीन आम्हाला पण चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी मोलाचं सहकार्य कर्जदारांनी केलेलं आहे. परंतु आजच्या याच्यात साहेबांनी सांगितलं का अनेक या ठिकाणी शासकीय बंधनं बाकीच्या गोष्टी करत असताना ग्रामीण भागामध्ये कर्ज वाटप असताना शेतकरी वर्ग जास्त आहे, उद्योजक थोडे कमी आहेत. त्याच्यामुळं थोड्याशा मर्यादा येतात कर्ज वाटप करायला. तरी पण तर बाबी जर पाहिलं तर चांगल्या प्रकारचं सगळ्यात पसंत कामकाज गारगावमध्ये चांगल्या प्रकारे चालू आहे आणि म्हणून असंच या पुढे बी या पसंतीला चांगल्या प्रकारचं कामकाज त्यांच्याकडून हो अशी सर्वांच्या वतीनं सदिच्छा देतो. ज्या काही नवीन शाखा आपण चालू केलेल्या आहेत, एक 2-3 वर्ष आपण त्या शाखा कशा प्रॉफिटमध्ये येतील, आल्यानंतर या ठिकाणी आपण स्वमालकीच्या जागा खरेदी करून त्या आपल्या पद्धतीने शाखा त्या ठिकाणी चालू करत असतो. आता सुद्धा आपण काही शाखा जागा बदलल्या आहेत, काही 2-3 शाखेच्या आपण जागा बदलल्या आहेत. त्या एक भोसरीला शाखा होती दुसऱ्या माळ्यावर, पण सिनियर सिटीजन सभासदांना जाणं थोडंसं अडचणीचं असल्यामुळं आपण ती शाखा ग्राउंड फ्लोअरला आणली. हे अशा पद्धतीचे वेळोवेळी बदल करतो. आपल्याला अभिमानाची एक बाब मला सांगतो, संस्थेने या आर्थिक वर्षामध्ये
वाशी या ठिकाणी मी सांडपाड्याच्या सिग्नलच्या बाजूने तिथे 2-3 बिल्डिंग मोठ्या उंच बिल्डिंग आहेत 18-19 माळ्याच्या. तिथे आपण 8व्या माळ्यावरती एक कॉर्पोरेट ऑफिस आपल्या संस्थेचं स्वमालकीचं विकत घेतलंय आणि तिथे जवळजवळ 5,000 कार्पेट एरियाचा अख्खा फ्लोअर आपण 8व्या माळ्यावर विकत घेतलाय. ती कॉर्पोरेट बिल्डिंग आहे आणि त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीचं फर्निचर वगैरे सुशोभित करून आपण नवीन प्रशासकीय कार्यालय त्या ठिकाणी 1 जानेवारीला आपण त्या ठिकाणी 1 जानेवारी आता गेलेल्या 1 जानेवारीला जो संस्थेचा वर्धापन दिन असतो त्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी वास्तुशांती आणि तर या वर्धापन दिनानिमित्त अध्यक्ष श्री अरुण मनाजी पारखे, संचालक श्री सुभाष गोविंद पाडेकर, विभागीय अधिकारी श्री अतुल तुकाराम वाबळे, सभासद श्री राम सोपान रंदे, राजीव निवृत्ती आहेर, पत्रकार रामप्रसाद बाबुराव चांदवडे, श्री महेश आहेर, श्री सुरेश दत्तात्रय आहेर, दिलीप नाना आहेर, श्री नवनाथ गाडेकर पत्रकार, श्री मंगेश अनिल कान्होरे, संजय किसन आहेर, लोकनियुक्त सरपंच श्री नितीनजी आहेर. तर या कार्यक्रमाचे आभार श्री रवींद्र गजानन वाळुंज, शाखा अधिकारी घारगाव व कर्मचारी वृंद यांनी मानले आहेत. कानोसा न्यूज, घारगाव.